दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आजचं जे मनन आहे ते रेव्हरंड व्हिक्टर जॉन्सन, जे कॅनडामध्ये एका चर्चमध्ये सेवा देत आहेत पाळक म्हणून, त्यांनी पाठवलेलं आहे. अमेरिकेतील एका लहानशा गावामध्ये एक शाळेमध्ये एका शिक्षिकेने मुलांना सांगितलं की तुम्हाला पुढे कोण व्हायचं आहे, तुम्हाला मोठं झाल्यावर तुम्हाला कोण व्हायचं आहे ते तुम्ही सर्वांनी आपलं नाव आणि त्याच्याखाली मग लिहायचं की तुम्हाला कोण व्हायचं आहे. आणि त्याप्रमाणे सर्व मुलांनी लिहिलं. कोणी लिहिलं मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी मला लिहिलं की आर्किटेक्ट व्हायचं आहे, कोणी म्हणालं इंजिनियर व्हायचं आहे, कोणी म्हणालं बिझनेसमॅन व्हायचं. आणि एक आफ्रिकन मुलगा त्या ठिकाणी होता आणि त्यांनी लिहिलं होतं की मला TV स्टार व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस ती टीचर ते बघत होती आणि त्यावेळेस त्या मुलाचा कागद समोर आला, त्यावेळेस त्यांनी त्या मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं तू TV स्टार कसा होऊ शकतो, कारण तू अडखळत बोलतोय, तुला नीट बोलताच येत नाही. कारण तो जेव्हा असं बोलायचा की मला TV स्टार व्हायचं, तर मला TV स्टार अशा प्रकारे तो बोलत होता. आणि त्यामुळे सगळेजण त्याला हसले आणि त्याची टीचर पण त्याला बोलली की कसं तू होऊ शकतो, तू असं अडखळत बोलतो. परंतु त्या मुलाने हिंमत सोडली नाही. प्रार्थनेमध्ये तो होता, प्रार्थना तो करायचा आणि प्रार्थनेद्वारे त्यांनी असं ठरवलं होतं की मी हे होणारच. मला देवाने हे स्वप्न दिलं आहे, मी स्वप्न बघितलेलं आहे, मी ते पूर्ण करणार. आणि तो हळूहळू लहान लहान कार्यक्रम करायला लागला. हळूहळू त्याचं थोडंसं त्या गावामध्ये नाव व्हायला लागलं, परंतु एवढं त्याला काही प्रसिद्धी मिळत नव्हती. अमेरिकेतील लॉस एंजलसमध्ये एक TV अँकर म्हणजे TV वर बोलण्यासाठी काही लोकांची स्पर्धा घेण्यात येणार होती आणि ह्याला त्या ठिकाणी जायचं होतं, पण पैसेच नाही. शेवटी त्याचे शेजारी एक नवरा बायको राहायचे, ते अमेरिकन होते आणि त्यांनी ह्या मुलाला मदत केली. तो तरुण झाला होता आता आणि त्याला पैसे दिले आणि त्याला सांगितलं की तू जा आणि ती स्पर्धा जिंकून ये. त्या ठिकाणी तो गेला, पण स्पर्धा त्याला जिंकता आली नाही, परंतु त्याला त्याचं थोडंसं नाव झालं आणि हळूहळू त्याला कामं मिळू लागली. आणि काही वर्षामध्ये खूप त्यांनी मेहनत केली. त्याला स्वतःला राहायचं घर नव्हतं, त्याची एक लहानशी कार होती, तो रात्री कुठेतरी गाडी लावत असे आणि त्या गाडीमध्येच तो झोपत असे. त्याच्याकडे थोडंफार जे होतं ते खाण्यामध्ये आणि कारच्या पेट्रोलसाठी तो वापरायचा आणि गाडीमध्येच झोपायचा. आज तो अमेरिकेतील सर्वात श्रीमंत TV स्टार आहे. आज त्याची मालमत्ता जर आपण बघितली तर त्याची मालमत्ता जवळजवळ 1 अब्ज, आपल्या रुपयामध्ये 1 अब्ज 60 करोड रुपये आहे. आणि त्यानंतर त्याचं 35,000 स्क्वेअर फीटचा त्याच्याकडे स्वतःचा बंगला आहे. 1,500 करोडची त्याची जमीन आहे, मालमत्ता त्यांनी घेऊन ठेवलेली आहे. एका चर्चमध्ये ज्यावेळेस तो बोलत होता त्यावेळेस त्यांनी सांगितले की देव आपल्याला स्वप्न देतो, पण देव आपल्याला स्वप्न दाखवतो. आपण स्वप्न जी बघतो ती देव देतो, परंतु ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. आपण त्याच्या मागे लागलं पाहिजे की हो मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. प्रयत्न करा. देवाने स्वप्न दिलं म्हणून ते पटकन पूर्ण होणार नाही की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्यासमोर ते स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसणार नाही. ते पूर्ण करावं लागेल, पण त्यासाठी मेहनत खूप आहे. त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही स्वप्न बघितलं आणि नंतर उठला आणि परत झोपून गेला, स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतील, अनेक कठीण परिस्थितीमधून जावं लागेल. बघा, योसेफाचं उदाहरण आपण जुन्या करारामध्ये बघतो. त्याला स्वप्न पडायचे. एक स्वप्न तर त्यांनी असं बघितलं की आपण सर्व पेंढ्या बांधत आहोत शेतामध्ये आणि माझी पेंढी उभी राहिली आणि तुमच्या सर्व पेंढ्यांनी मला नमन केलं. आणि त्याचे भाऊ त्याला खूप चिडले की हे असं तू का केलं आणि तुला काय वाटतं आम्ही तुला नमन करणार आहोत का.
परंतु ही गोष्ट कितीतरी वर्षांनी पूर्ण झाली बघा. ज्यावेळेस यौसेफ हा त्या देशाचा प्रधान झाला त्यावेळेस हेच भाऊ त्याच्यासमोर उभे राहून त्याला वाकून त्यांनी नमन केलं. परंतु ह्यासाठी यौसेफाला कितीतरी कठीण परिस्थितीमधून जावं लागलं होतं. त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं होतं, त्याच्यावर खोटा आळ आणला, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. परंतु ह्या परिस्थितीमधून सुद्धा जे स्वप्न देवाचं होतं, देवाने त्याला जे स्वप्न दिले होतं ते त्याने पूर्ण केलं होतं. लक्षात घ्या, स्वप्न बघणं सोडू नका, पण ते पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. देव तुम्हाला सहाय्य करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, उत्पत्ती याचा 37वा अध्याय 6वं वचन, जेनेसिस चॅप्टर 37 अँड वर्स 6. तो त्यास म्हणाला, मला पडलेलं स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंढ्या बांधित होतो, तो माझी पेंढी उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढ्याभोवती सभोवती उभ्या राहिल्या व त्यांनी तिला वंदन केले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.